जेव्हा आम्ही इथे आलो आणि यांच्या भीमाशंकर यादव यांच्याशी चर्चा जी केली आणि आम्हाला जे आढळून आलं की पोलीस अधिकारी इथे बल्लाळसाहेब पण उपस्थित आहेत आणि LCBचे पण अधिकारी, याच्यात सगळे DYSP असो किंवा ॲडिशनल SP मॅडम तिडके मॅडम यांचं सगळ्यांचं लक्ष होतं. परंतु जे आम्हाला आढळून आलं की पुराव्यांचा अभाव होता. त्यामुळे काही पुरावे आम्ही त्यांना आज त्यांच्या पुढे देत आहोत आणि मी जे आता सगळे उघड करू शकत नाही. जी घटना झाली ती घटना रात्री अंधारात झाली आहे, त्यामुळे तिथे CCTV नसल्या कारणाने कुणी हे दुष्कृत्य केलं हे त्यांना डायरेक्ट लक्षात येत नव्हतं. आणि आता भीमाशंकर यादव यांनी सांगितल्यासारखं जवळपास 26 जणांनी आदल्या दिवशी धमकी देऊन की उद्या आम्ही काय करतो ते बघा असं बोलून त्यांनी आपल्या ज्या प्राचीन मंदिर आहे, जागृत मंदिर आहे मारुतीरायाचं, त्या मारुतीरायाचा अपमान केला. हे कुठल्याही एक हिंदू मनाला न पटण्यासारखं आहे, तीळपापड होण्यासारखं आहे आणि त्यांचा जो आक्रोश आहे ते एकदम योग्य आहे. परंतु पुरावे अभावी काही ॲक्शन्स घेता आल्या नव्हत्या पोलीस डिपार्टमेंटला आणि ते पुरावे आज उपस्थित आम्ही तिथे करू आणि त्यानंतर काही लोकांवर तर नक्की आजच ॲक्शन होईल किंवा उद्या सकाळपर्यंत होईल असं आम्हाला अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला प्रॉमिस पोलीस विभागाकडून असं करण्यात आलं की आजच एक DYSP आणि त्यांची टीम LCBची टीम ब्रह्मगावात जाऊन तिथे हिंदू समाज आणि मुस्लिम समाज दोन्ही समाजाशी बोलून हे जे दडपशाही चालू आहे अल्पसंख्याक हिंदू समाजावर ती कमी व्हावी याचा प्रयत्न त्यांच्याकडून होईल. तसेच चकलंबा पोलीस स्टेशनकडूनही काही कमतरता होत आहेत असा यांचा आरोप आहे. तर त्यातही DYSP मॅडम ॲडिशनल SP मॅडम तिडके मॅडमनी लक्ष घालण्याचं आम्हाला वचन दिलंय. तसेच ब्रह्मगावात एक सेन्सिटिव्ह गाव म्हणून तिथे एक पोलीस स्टेशनची पण मागणी आम्ही केलेली आहे. कारण अशा घटना ही आज घडत नाही आहेत, वारंवार घटना घडत आहेत. परंतु अल्पसंख्याक हिंदू समाज तिथे असल्यामुळे 140 लोक तिथे फक्त राहतात. त्या कारणाने ते दडपशाही आणि गैरव्यवहार पण बऱ्यापैकी होत आहेत. तर ही पोलीस चौकी जर तिथे झाली तर ह्या अशा प्रश्नांना त्यांना इथून पुढे सामोरं जावं लागणार नाही. तसेच त्यांनी कत्तलखान्याचा जो विषय काढला तो वेगळ्या पद्धतीने आम्ही हँडल करत आहोत. काही दिवसांनी तुम्हाला ते लक्षात येईलच. आणि हे गोहत्या करणे, आपल्या धार्मिक स्थळांचा अपमान करणे ही काय बरोबर गोष्ट नाही आणि सहनशक्तीचा पण एक अंत असतो आणि त्याचा हे छोट्या छोट्या गोष्टी एकत्र होऊन उद्रेक होण्याच्या आधीच यावर काहीतरी ॲक्शन होणं गरजेचं होतं आणि पोलीस विभागाने आम्हाला त्यात पूर्णतः सहकार्य करून यामध्ये ॲक्शन घेण्याचं वचन दिल्या कारणाने आज भीमाशंकर यादव यांनी जे 8व्या दिवसाचं त्यांचं उपोषण होतं ते सोडलं. त्याबद्दल मी त्यांनाही आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही खूप धन्यवाद व्यक्त करते की बीड आधीच सेन्सिटिव्ह शहर आणि त्यात असं काही उद्रेकून मोर्चे वगैरे काही अशा घटना इथून घडू नये असे त्यांचा प्रयत्न तो यशस्वी झाला आहे. त्याबद्दल त्यांचेही खूप धन्यवाद. खंत वाटते मला ह्या गोष्टीवर, कारण आता बकरीच्या वेळेसच बऱ्याच कारवाई पोलिसांकडून झाल्या तरीही अजूनही गोहत्यांचं प्रमाण काही थांबलेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही माननीय गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच आपल्या बीड जिल्ह्यातीलच मंत्री आदरणीय ताई यांच्यापर्यंत हे प्रश्न, पंकजाताई यांच्यापर्यंत हे प्रश्न आम्ही घेऊन जाणार आहोत. कारण आज आमच्या भावाला उपोषण करावं लागलं. त्यांचं उपोषणाची तयारी 15-20 दिवसाची होती. म्हणजे एक शांत स्वभावाचा, शांत संस्कारांनी वाढलेला हा हिंदू समाज आहे आणि हिंदू समाजाला का येऊन तुम्ही छेडताय सारखं आणि आमचं दैवत असलेल्या गोमातेला तुम्ही का टार्गेट करताय. आणि हे समाजकंटक लोक आहेत, सगळेच नसतात पण काही समाजकंटकांना आता भय राहिलं नाहीये. या संदर्भात नक्की आम्ही वरपर्यंत हे गोष्टी नेणार आहोत 100%.